मनोज जरांगेंमध्ये बघण्यासारखं काहीच नाही, नारायण राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य। सुप्रीम कोर्टाने मुंबईतील खासगी कॉलेजमध्ये हिजाब बंदीला स्थगिती दिली। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव 7 दिवसात सादर करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश। बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेसाठी अमित शहांनी समिती स्थापन केली। यूट्यूबवर व्हिडिओ पाहून 5 मुलं बॉम्ब बनवत होती, स्फोट होऊन होरपळले। नमस्कार, मी प्रियंका आणि बुलेटिन मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। ठाणे नाशिक महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य झालंय। या खड्ड्यांमुळे ट्रॅफिक जाम होते। नाशिककडे जाणाऱ्या व मुंबईकडे येणाऱ्या प्रवाशांची मोठी अडचण आहे। खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत। प्रवाशांमध्ये नाराजी देखील दिसून आली। या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज या महामार्गाची पाहणी केली आहे। त्यांनी खारेगाव येथील नवीन खाडी पुलाच्या कामाची देखील पाहणी केली आहे। त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। ठाणे नाशिक महामार्गावरील खड्डे आणि वाहतूक कोंडींवर बैठक देखील घेतली। त्यांनी स्वयं पाहणी करून कामाचा आढावा घेण्याचे आदेश दिलेत। समस्यांचे निवारण होण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावलेत। लवकरात लवकर खड्डे दुरुस्त करण्याचे देखील आदेश यावेळी देण्यात आलेत। कारण लाखो प्रवाशांचा विषय हा गुन्ह्याचा रस्ता आहे। कोण बनवतोय आता एक टीम म्हणून सगळ्यांनी काम करायचं। त्याच्यामध्ये कुणी कोणाला अडथळा आणता कामा नये। नवीन पेनल जे नवीन टेक्नॉलॉजी आहे याचा वापर करायचा आणि लोकांना प्रवास करण्यासाठी सहकार्य ड्रायव्हरमध्ये देखील हा एक मेथड वापरला रस्ता खाली बसून आणि म्हणून ती वाहतूक सुरळीत जात नाही, त्यामुळे वेळ लागतो। आणि म्हणून वाशिंदा आहे, हसनगाव आहे, रेल्वेचा ब्रिज आहे, दुसरे ब्रिज आहे, त्यामुळे मला या टेक्नॉलॉजीला टिकाऊ आहे, याचा ट्रेन चांगला आहे, त्यामुळे या रस्ता कोल्हापुरातील ऐतिहासिक केशवराव भोसले नाट्यगृहाला रात्री सुमारे 9:30च्या दरम्यान भीषण आग लागली। आग प्रथम खासबाग मैदानावरील लाकडी स्टेजला लागली, नंतर ही आग केशवराव भोसले नाट्यगृहात पसरली। आगीने नाट्यगृहाला रौद्र रूप धारण केलं होतं। 8 ते 10 अग्निशमन दलाच्या गाड्यांनी देखील आग आटोक्यात आली नाही। केशवराव भोसले नाट्यगृहाच्या आगीने कोल्हापूरकरांसाठी एक धक्कादायक घटना घडवली। शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी माजी खासदार सुभाष वानखेडे ॲक्शन मोडवर आलेत। खासदार सुभाषराव वानखेडे यांनी खरीप पीक विमा 2023 संदर्भात निवेदन दिले आहे। त्यांनी युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीच्या अन्यायाचा मुद्दा उपस्थित केलाय। हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप आहे। त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे चौकशीची मागणी केली आहे। वानखेडे म्हणाले की अन्याय सहन केला जाणार नाही। मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ चौकशी करावी अशी अपेक्षा आहे, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी वानखेडेंनी दिलाय। हदगाव हिमायतनगरमध्ये ज्या विमा कंपन्यांनी ज्या शेतकऱ्याच्या पिकाचा जो विमा उतरून घेतला होता, करोडो रुपये दोन्ही तालुक्यामधून कोट्यवधी रुपयाची लूट केली आणि मागच्या 2023 मध्ये जी काही अतिवृष्टी झाली, या अतिवृष्टीमध्ये हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातली मग पेनगंगा असेल, कयादू असेल, इकडे तामसा विभागातली केआर असेल, ह्या सगळ्या नद्यांनी महापूर थैमान घातलं होतं। तरी परंतु कुठल्याही विमा कंपन्यांनी हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्याला विम्याचा लाभ दिला नाही। या गोष्टी लक्षात आल्याच्या नंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे तसं मी निवेदन दिलं आहे। त्याची मागणी केली की या कंपन्याची चौकशी झाली पाहिजेत आणि शेतकऱ्याला त्याच्या विमा जे काही त्याचं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्याच्या पिकाचं, त्या शेतकऱ्याला विमा कंपनीकडून मोबदला त्याला लाभ मिळाला पाहिजेत, याच्यासाठी आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली आहे। ह्या विमा कंपन्या यांनी यांचं पाप झाकण्यासाठी काही गावामध्ये एका गट नंबरमधल्या 2 भाव असतील, त्या 2 भावामध्ये एकाला 3,000 रुपये दिले आणि एकाला 35,000 रुपये दिले। मग त्या गट नंबरमध्ये एकाचं नुकसान होते आणि एकाचं नुकसान होत नाही, हे कंपन्या ठरवणाऱ्या कोण, कुठल्या आधारे ठरवलं? आज गावागावामध्ये मग शिरड असेल, निवगा, येळम, काळेश्वर, तिकडं आमगव्हाण, उंचगाव, शिवूर, इकडं नेवरी, तालंग, मुंचाडा, धानोरा, बोरगाव, हरडप,
कामारी हे जे काही गावं आहेत, ह्या पूर्ण पळसपूर, डोलारी, सिरफली, सिरंजनी, इकडे आष्टी भागामध्ये असतील, तामसा भागामध्ये असतील, जी काही नद्या आहेत ह्या नद्यामधलं पूर्ण शेतकऱ्याचं पीक वाहून गेलं आणि हे कंपन्या एकाला 2,000 रुपये देतात आणि त्याच लागून असलेल्या शेतकऱ्याला 40-44 हजार रुपये देतात. हे कुठले याने निकष लावले, कशाच्या आधारे तुम्ही दिलात? आज त्या गावामध्ये नाही तर प्रत्येक या दोन्ही तालुक्यामध्ये सरसगट प्रत्येक शेतकऱ्यांनी ज्याने विमा उतरवला या सर्व शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. ही मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे आम्ही केलेली आहे. आज पाहू मुख्यमंत्री काय निर्णय घेतात, त्यांच्याकडून अपेक्षा आहे, काय करतात काय करत नाहीत हे आता 4 दिवसामध्ये कळेल. सध्या बांगलादेशात अराजकता माजली आहे. हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या देखील समोर येत आहेत. काही हिंदूंना जीवे मारण्यात आले. हा प्रकार माणुसकीला काळीमा फासतो. 8 ऑगस्ट रोजी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे आंदोलन करण्यात आलं. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने निषेध व्यक्त केलाय. पाचोरा पोलीस निरीक्षक व तहसीलदार यांना निवेदन देखील देण्यात आले. बांगलादेशातील अत्याचाराच्या विरोधात जाहीर निषेध करण्यात आलाय. उरणमधील यशस्वी शिंदे हिच्या हत्येसंदर्भात धारावी येथे निषेध करण्यात आला. अरविंद वैश्य यांच्या हत्येसंदर्भात जाहीर निषेध करण्यात आला. पाचोरा उपविभागीय अधिकारी, तहसील व पोलीस प्रशासनाला निवेदन देखील देण्यात आले. बांग्लादेश से कुछ भी लेना देना नहीं है, मजहब ही उनके लिए सब कुछ है, इसीलिए उन्होंने हिंदुओं को और हिंदू धर्म स्थलों को निशाना बनाया गया है. मैं लास्ट में एक ही वाक्य बोलना चाहूँगा, सबका साथ, सबका विकास और सब पर भरोसा करना, ये बांग्लादेश की घटना से सबको सबक सीखना चाहिए. जय श्री राम. पुणे सोलापूर महामार्गावर प्रवासी बसने घेतला पेट. पुणे सोलापूर महामार्गावर आज सकाळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी प्रवासी बसने सुरू प्रवासातच पेट घेतला. चालकाच्या ही गोष्ट लक्षात आल्याने तात्काळ बस रोडवर थांबवण्यात आली आणि सर्व प्रवाशांना तात्काळ बसमधून उतरवण्यात आले. अग्निशमन दल व लोणी काळभोर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आग विझवण्यात यश आले आहे. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मनमाड नगर परिषदेमध्ये सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या न्याय मिळवण्यासाठी सीटू संघटनेने आज धरणे आंदोलन केलं. यामध्ये वारसा हक्क लागू करणे, प्रलंबित प्रकरणी मार्गी लावणे आणि पदोन्नती देणे यासह विविध मागण्या आहेत. आंदोलन सीटू संघटनेने जनरल सेक्रेटरी कॉम्रेड रामदास पगारे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. आझाद हॉलमधील सीटू कार्यालयामधून मोर्चा काढला गेला. पालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन केलं. यावेळी सीटू संघटनेचे सदस्य आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 17 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास मनमाड नगर परिषद समोर आमरण उपोषणाचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. भर पावसात हा मोर्चा काढण्यात आला होता. काय आज तुमच्या मागण्या आणि काय आंदोलन? आज 9 ऑगस्ट क्रांती दिन, ज्या दिवशी या भारताला इंग्रजांना पळून लावलं आणि महत्त्वाचं म्हणजे आदिवासी दिन, ज्या आदिवासी बांधवांचं, स्वातंत्र्य सैनिकांचं या देशाला खूप मोठं योगदान आहे, त्यांना नमन करून त्यांच्या स्मृतीला उजाळा देऊन आज या ठिकाणी मनमाड नगर परिषद कामगारांचे अनुकंपाचे प्रकरण, वारसा हक्काचे प्रकरण, पदोन्नतीचे प्रकरण आणि या प्रकरणाकरिता जे पूर्ण झाले नाही त्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी आणि हे प्रकरण मार्गी लावण्यात यावं. त्याकरता आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी आम्ही संघटनेच्या वतीने CITU लढाऊ कामगार संघटनेच्या वतीने 87 कामगारांचं निवेदन या मुख्याधिकारी साहेबांना आम्ही देत आहोत. याबाबत आम्ही 17 दिवस मुख्याधिकाऱ्यांना देत आहोत. 17 दिवसात जर या मागण्यांबाबत विचार झाला नाही तर 87 कर्मचारी, याच्यात वाढ होईल, 87 कर्मचारी 26 ऑगस्टला आपल्या न्याय हक्काच्या मागण्यासाठी मनमाड नगर परिषदच्या कार्यालयात आमरण उपोषणाला बसतील. याचा काही चांगला वाईट परिणाम झाल्यास याला जबाबदार मुख्याधिकारी, जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असा इशारा या प्रसंगी मी या प्रशासनाला देत आहे.
चांदवड पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एकदा गोवंश तस्करी करण्यात आली। एक पिकअप गाडी यावेळी पकडण्यात आली आहे, जी गाडी गोवंशाची तस्करी करत होती। नाशिक जिल्ह्यातील चांदवड लासलगाव चौफुलीपासून चांदवडच्या दिशेने पिकअप क्रमांक MH15CK0916 यामध्ये 3 गायी गोवंश घेऊन जात असल्याची माहिती प्राणी फाउंडेशनच्या सदस्यांना मिळाली। त्यांनी तात्काळ पिकअप गाडीचा पाठलाग सुरू केला। पहाटेच्या दरम्यान चांदवड येथील 17 बंगल्याच्या मागे गाडी पकडण्यात आली। पिकअप मध्ये 3 गोवंश तोंड बांधून कोंबले गेले होते। गाडीमध्ये बेकायदेशीररित्या वाहतूक होत होती। गोवंश व गाडी मिळून 2,23,000 रुपये मुद्देमाल जमा करण्यात आला। गाडी चालक रतन सुधाकर शेलार यांच्या विरोधात चांदवड पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र ग्रामीण संरक्षण सुधारणा अधिनियम 1995, प्राणी छळ प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 6 व 11 आणि मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार अपात्रते प्रकरणी निर्णय घेऊन उबाटाच्या आमदारांना अपात्र करावे अशी विनंती याचिका शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी दिली आहे। व्हीप न पाळणाऱ्या उबाटा आमदारांविरोधात आम्ही अपात्रतेची याचिका दाखल केली होती। यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती याचिका माननीय उच्च न्यायालयात केली असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी यावेळी म्हटलंय। आम्ही उबाटाचे काही आमदार आमचा व्हीप स्वीकारला नव्हता, फेटाळला होता, त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यावरती केस दाखल केली होती आणि ती केस दाखल केली त्याच्यामुळे आज ती आम्ही पुढं मेन्शन केलेली आहे। आणि त्या अनुषंगाने की आता येणारी विधानसभेची निवडणूक, त्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर त्यांना अपात्रता ठरवावेत। नाशिक मुंबई महामार्गावर आसनगाव येथे तयार होत असलेल्या रेल्वे ब्रिजची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः जाऊन पाहणी केली। त्यांनी वशिंदा आणि आसनगाव परिवार गार्डन येथील अंडरपासच्या कामाचीही यावेळी पाहणी केली आहे। कंत्राटदाराला अधिक मनुष्यबळ वापरून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आलेत। बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। आपण पाहत राहा सुदर्शन मराठी।